हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे ना आम्ही फिरायला निघालेलो. माझे मिस्टरांनी मला फिरायला नेलेलं. मला माहितीच नव्हतं हे कुठं चालले घेऊन. आणि इथेच मुंबईमध्येच बदलापूर म्हणून असं एक पहाडीवरती एक महादेवाचं खूप छान मंदिर आहे इथे. तर मला तिकडे चालवलेलं, पण मला माहिती नव्हतं नक्की कुठं नेतात. मी विचारत होते त्यांना का कुठे चाललो आपण, मला सांगितलंच नाही त्यांनी. पण जेव्हा मी ह्या निसर्गाच्या वातावरणामध्ये जेव्हा निघालो ना, तर इतकं छान वाटायला लागलं. एकदम रम्य आणि सौम्य वातावरण, खूप छान. इतकं सुंदर ना, म्हणजे मी इतकी खुश झाले ना, जसं ते पावसामुळे ना हिरवं हिरवं वातावरण, एकदम हिरवळ. नदी वगैरे खूप आहे इथे, पण काही मी खाली उतरून ब्लॉग काढले नाही जास्त. तर जेवढे मी म्हणजे ब्लॉग काढलेले, तर तिथे काही रेंज येत नव्हते. आणि रेंज पण म्हणजेच मोबाईल व्यवस्थित चालत नव्हतं, तरी पण मी इतकं काढलं तिथे. इथे मी आली तर माझ्या मिस्टरांनी मला खाली सोडून दिलं आणि स्वतःवरती गेले. मला बोलतात, तुला लई व्हिडिओ काढायचा नाद आहे, तर तू खालीच थांब, मी चाललो एकटा. पण वरती जाऊन थांबलेले ते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप गरज आहे फ्रेंड्स. तर हे बघा, इथं गाव एरिया होता आणि तिथे बाजूला खूप मोठी नदी पण आहे ह्या गावामध्ये. तर नदीला पाणी पावसामुळे खूप जास्तीचं आलेलं, म्हणून मला त्यांनी नदीकडे नेले नाही. त्यांना माहिती आहे, हिला जर नदीकडे नेलं तर ही नक्कीच खाली उतरेल आणि नदीमध्ये पाणी जास्त आहे, उगं काही नको व्हायला, म्हणून मला त्यांनी नदीकडे जाऊनच दिलं नाही. तर मग मी इथे गाडीवर चालता चालता मी हे बघा, मी गावाचं सगळे हे व्हिडिओ घेतला. आणि खूप छान इथं अशी डोंगराच्या कडेला एकदम मस्त छोटीशी वस्ती बसलेली आहे. खूप सुंदर सुंदर वातावरण आहे. आणि इकडची लिंक्स तुम्हाला कोणालाही पाहिजे असेल तर मी नक्की देईन, मला कमेंटमध्ये सांगा. तर मी इकडचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला देईन. कारण की खूप ते बायका बघा, 4-4 हंडे घेऊन पाण्याच्या डोक्यावर गेलेले आहे. आणि इथे बघा, इतकी मोठी नदी, ही खूप मोठी नदी आणि एवढं छान पाणी त्या नदीचं, एकदम नितळ, एकदम सुंदर पाणी येतं. मी यांना काय बोलले, मला जाऊ द्या तिथे आणि व्हिडिओ घेऊ द्या, मला पाण्यात जायचं आहे. तर हे बोलले, तू पाण्यात जाशील ना, म्हणूनच मी तुला खाली मी सोडत नाही आहे. म्हणून मी काही त्या नदीत जाऊ शकले नाही आहे. मला खूप इच्छा होती तिथे जायला. आणि रस्ता हा बघितला, किती सुंदर रस्ता आहे, खूप छान. खूप छान म्हटलं तर खूप छान, मला खूप आवडलं. तुम्हालाही कुणालाही जायचं असेल इथे तर मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा का ही जागा कुठे आहे. आणि मला तुम्हाला यायचं असेल तर, पण ही जागा मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये पहाडीवरती आहे हे मंदिर आहे महादेवाचं. खूप छान मंदिर आहे वरती महादेवाचं. आणि महादेवाच्या मंदिराच्या इथे आम्ही पोहोचलो, तर तिथं पण खूप छान निसर्ग आहे. आणि हो, मी तिकडची पण व्हिडिओ काढलेली आहे, मी ते पण टाकेल याच्यामध्ये. म्हणजे कॅमेऱ्यात खूप खाली गेलं आहे ते व्हिडिओ, माझा मोबाईल जरा चालत नव्हता ना, खराब झालेला ना, तर त्याच्यामुळे हे व्हिडिओ सगळे खाली राहिलेले. तर मला आज भेटले व्हिडिओ, तर मी म्हटलं चला याचा एक ब्लॉग बनवून आणि आपण आपल्या फ्रेंड्सला शेअर करूया आणि त्यांना पण ते पण बघतील. इथे आले तेव्हा इथे झरा आहे, ह्या झऱ्यामध्ये बायका आंघोळ करत होत्या आणि मीही गेलेली ह्या झऱ्यामध्ये. बहुतेक दिसत नाही आहे, पण मी याचा एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, झऱ्यामध्ये मी पण गेलेली आहे. तर आणि हो फ्रेंड, इथे थोडा बारीक बारीक पाऊसही पडत होता. फायनली मंदिर आलं आहे, आम्ही मंदिराच्या दरवाजामध्ये पोहोचलो आहे. आणि मंदिरामध्ये येतं ते बघा, माझे मिस्टर पुढे चाललेले आहे मंदिरामध्ये. तर मग आम्ही मंदिरात इकडे आम्ही निघालो मंदिरामध्ये. तर इथं आलं, तर इथून थोडंसं हा मंदिराचा म्हणजे प्रवेशद्वार आहे. तर इथे मंदिराच्या बाजूला पण नदी, खूप छान नदी आहे, इतकी सुंदर नदी आहे. तर फायनली आम्ही मंदिरामध्ये गेलेलो आणि मंदिरात गेल्यानंतर आहे ना, तर हे बघा फ्रेंड्स, मंदिरामध्ये चाललो आहे आम्ही. मंदिरामध्ये इथूनही प्रवेशद्वार दाखवतात, पण खूप म्हणजे असं इथून पण थोडं चालतच जायला लागतं 5 मिनटाच्या. आणि इथे खाली नदी, खूप सुंदर, इतकं रम्य आणि सौम्य वातावरण आहे ना, तुम्हाला कधी वाटलं नाही इथे तर मस्त पिकनिक बनवायला
पिकनिक बनवायला तुम्ही जाऊ शकतात. कारण की माहिती आहे का, इथे एका जणाचं काम नाही आहे, म्हणजे फॅमिलीसोबत जायला पाहिजे. एकटं जाऊन काही मजा नाही येणार, तर त्यासाठी फॅमिली आपली बरोबर असणं खूप जरुरीची. आणि ही मीच आहे, हे माझेच पाय आहे चाललेली मी. म्हणजे मी व्हिडिओ शूट करते ना, त्याच्यामुळं मग मला स्वतःला काही घेता येत नव्हतं, तर मला बॅकग्राऊंड जे आहे मंदिराच्या बाजूचं, मला ते सगळं तुम्हाला दाखवायचं असल्यामुळं मी काही हे बघा, बाजूला नदीच आहे, मंदिराच्या एकदम बाजूला नदी आहे. खूप खूप सुंदर मंदिर आहे इथे. तर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ थोडा घ्यायला मला मनाई केली, तरी पण मी गुपचित व्हिडिओ घेतलेला आहे मंदिराच्या आतमधला पण. तर बघूया ते आहे की नाही मंदिराचं व्हिडिओ आतमध्ये. हां, इथे आम्ही चप्पल काढायला थांबलेलो. तर हे बघा बाजूला मंदिराच्या इतकी सुंदर नदी आहे. असं वाटतं की आपण एकदम असं स्वर्गामध्येच गेल्यासारखं वाटतं. खूपच सुंदर आहे. मला तर इतकं आवडलं ना मंदिर, ते खूप छान मंदिर आहे. हे बघा, हो, मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यापर्यंत व्हिडिओ घेतला मी. मला मनाई केलेली व्हिडिओ घेण्यासाठी, तरी पण मी गुपचित व्हिडिओ घेतला. पुजारीचं लक्ष नसलं का माझ्याकडे, तर पुजारी पूजामध्ये लागला. मला बोलला, "कॅमेरा नका चालवू." पण मी गुपचित व्हिडिओ घेतला. मला कारण की मी इतक्या लांब आले, इथे मी चप्पल काढते. इतक्या लांब आल्यामुळं मला व्हिडिओ घ्यायचाच होता, म्हणून मी व्हिडिओ घेतला इथे. आणि मंदिरात जाऊपर्यंत तर पाया पडेपर्यंत मी व्हिडिओ इथं कॅमेरा मी चालूच ठेवला. नंतर आतमध्ये गेलो आम्ही. एक खूप मस्त आहे तिथे महादेवाची पिंड आहे, पण तिथे खूप अंधार आहे, काळोख एकदम. तर आणि छोटासा दिवा आहे त्या पिंडीपाशी महादेवाच्या, तर तो छोटासा दिवा आहे पिंडीजवळ. तर ती काही महादेवाची पिंड दिसत नाही आहे तिथं. आम्ही कॅमेरा चालू केलेला आणि एका मुलीला पण बोललेली, मी थोडासा व्हिडिओ घ्या आम्ही पाया पडेपर्यंत. पण त्या मुलीने व्हिडिओ तर घेतला आहे. हे इथे हे म्हणजे एकदम खाली जमिनीमध्ये हे आहे मंदिर. म्हणजे महादेवाची पिंड आहे जमिनीमध्ये, मंदिर तर वरच्यावर आहे, ते तुम्ही बघितलंच. मी संपूर्ण मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. आता ह्या मंदिराच्या खाली गाभाड्यामध्ये जाण्याचं आहे ना, हा रस्ता आहे. आणि इथे एकदम मस्त इतकी सुंदर महादेवाची मूर्ती आहे. मी कोशिश केली की इथून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू, पण काही तिथे व्हिडिओ आलाच नाही आहे. इथे हे जे आहे, मी हे पांढऱ्या ड्रेसमध्ये ती मीच आहे, जी मंदिरात महादेवाच्या पिंडेचं मी दर्शन घेते. आणि तिथे बाजूला एक मुलगी होती, मी तिच्या हातात मोबाईल दिला. मी म्हटलं, मी पाया पडताना माझा व्हिडिओ घे. पण इथे खूपच काळोख होता. त्या काळोख असल्यामुळे काही मंदिरातलं एवढं काही, ते खाली जी पिंड आहे महादेवाची खूपच सुंदर, तर तिचा व्हिडिओ काही मला घेता आलाच नाही आहे. तर तिथून आम्ही बाहेर पडलो आणि मग बाहेर निघालो. मग लागलो आम्ही रस्त्याला घराच्या. आणि हे बघा, मग हे घरचा रस्ता आहे, घरी निघालो आम्ही. तर निघता मग रस्त्यामध्ये मी मस्त एक छान हे होतं जिथे ना, ही जी जागा आहे ना, इथे ना प्रेमग्रंथ पिक्चर पाहिलेला का कोणी? तर प्रेमग्रंथ पिक्चर, हां, बऱ्याचशा लोकांनी पाहिला. असं कोणी पाहिला असं का विचारते मी. तर बऱ्याचशा जणांनी प्रेमग्रंथ हा पिक्चर बघितला असेल. तर ती प्रेमग्रंथ पिक्चरची जी शूट आहे ना, गाण्या म्हणजे प्रेमग्रंथ पिक्चरचं जे शूट आहे ना, तर ते इथे झालेलं आहे. तर मी जिथे गेले ना, मी जेव्हा उतरले, तर मी यांना बोलले, थांबा इथे. का तर बोलतात, मी म्हटलं इथे हे जी जागा आहे ना, हे जे बॅकग्राऊंड आहे ना इथलं, तर हे प्रेमग्रंथ पिक्चरची शूट झालेली आहे इथं. तर बोलतात काय करायचं? तर मी म्हटलं थांबा, मला जरा तिथं जाऊ द्या आणि मला तिथे व्हिडिओ काढायचा आहे. तर मी व्हिडिओ काढण्यासाठी मी इथं उतरली. पण इथे काही मला एक शॉर्ट रील्स काढायची होती इथे. पण शॉर्ट रील्स मी काही काढू शकले नाही, कारण की ह्या जागेमध्ये रेंज येतच नाही आहे. मोबाईलला बिलकुल रेंज नसतं इथे. तर त्याच्यामुळे मी साध्या कॅमेरामध्ये इथे व्हिडिओ काढला. तर मग मी इथे काढला थोडासा व्हिडिओ. पण मग मी इथे थांबल्यामुळे माझे मिस्टर, पाऊस येत होता, तर ते बोलले, चल पटकन. तर मी काही निघत नव्हते. मग त्यांनी गाडी काढली, त्यांना माहिती ही निघणारच नाही इथून, म्हणून त्यांनी गाडी घेतली आणि वरती चढले आणि वरती थांबले, जाऊन आम्हाला सोडून दिलं तिथंच पहाडीच्या खाली.
मला बोलतात तू काढत बस व्हिडिओ.